हा एलिफंटा केव्ज आहे, म्हणजे एका दगडात कोरलेलं ही केव्ज आहे, लेणी आहे. इंडियामधली लार्जेस्ट शिवा गॉड स्कल्पचर केव्ज इथं संबोधली जाते. त्यामध्ये शंकर भगवानांचे टोटल 9 फॉर्म्स दाखवले जातात. गुड मॉर्निंग अनया. काय नाश्ता करते? आज सुट्टी आहे ना? काय बनवलंय नाश्त्यामध्ये? कांदा पोहा, शेंगदाणे बाजूला करून खाते बघा. शेंगदाणे कबूतरला टाक, त्यांचं पोट भरेल. आणि या बाजूला किचनमध्ये उमा आपल्याला नाश्ता रेडी करताना दिसते, कांदा पोहा. आणि जेव्हापासून आपल्या घरी उमाचे आई बाबा आलेत तेव्हा किचनमध्ये बघा एक नवीन गोष्ट आली. म्हणजे आपलं पनवेलमध्ये जो घर आहे तिकडे होती किचनमध्ये, आता तिथे कोण राहत नाही म्हणून उमाने ही घेऊन आली ना उमा, खोबरा किसाची. म्हणजे कोणीही ज्याला पायाचा वगैरे त्रास असेल उभा राहून खोबरा खिसू शकतो इथे. आणि जेव्हापासून आई बाबा आले तेव्हापासून कोकोनट मिल्कमध्येच आपलं जेवण बनते. झालं हे पण कोकोनट मिल्क मध्येच बनलंय. तर उमा आज काय प्लॅन आहे? आता अनायाचं स्कूल चालू आहे म्हणून आपण मधला दिवस कुठे फिरायला जायला आपल्याला मिळत नाही. तर आता आपण विचार केला की नियर बाय काय फिरू शकते, तर एलिफंट एक ऑप्शन आहे. आम्ही वॉटर टॅक्सीचं ट्राय केलेलं जायला, पण वॉटर टॅक्सी जे फेअर आहे ते खूप जास्त आहे आम्हाला वाटलं थोडासा, म्हणजे वन वे. तर मी बोलले ते अवॉइड करू आणि आपण गेटवेला जाऊन तिकडून जाऊ. जर वॉटर टॅक्सीचा प्लॅन केला तर स्पीड बोट ऑप्शन आहे. काटामारण पण आम्ही शोधला, पण काटामारण आपल्याला अवेलेबल नाही झाली. पण स्पीड बोट 800-900 रुपये पर हेड आहे. म्हणजे 900 रुपयाच्या हिशोबाने चौघांचे झाले तर 3,000 रुपये जास्त होतात. म्हणून आम्ही विचार केलाय की आपण ट्रेननी जाणार, म्हणजे विटीला जाणार, विटीवरनं गेटवेवरनं एलिफंटाला जाणार. तर आता नाश्त्याचा टाइम आहे. अनाया उठली, बाबा हिचे रेडी होतील, आई पण कपडे वगैरे धुतेत, सर्व रुटीन चालू आहे. तर नाश्ता वगैरे करूया, मग रेडी झाल्यावर भेटूया. एक घास का? तर आपण अनाया टोटल किती लोक आहोत? आपण 5 लोक आहोत ना, म्हणून आपण दोघं स्कूटीवर जाणार आणि मम्मा लोक बस रिक्षामध्ये जाणार. आता डायरेक्ट स्टेशनला भेटूया आपण ना. VT 5 रिटर्न. तर आता बसले आपण ट्रेन मध्ये आणि तुम्ही ट्रेनचा प्रवास एन्जॉय करा. कुठे जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. आपण पोहोचलो. 11:50 झालेत आणि पोचलोय आपण छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनला. आणि मम्मा घरनं आणायचे बिस्किट बेडवरतीच विसरली, म्हणून इथनं काहीतरी खावायला घेते. तर आता आपण इथनं गेटवेला जाणार ना, तर आता शोधूया आपण टॅक्सी. गेटवे भेटो. अनाया आता ट्रेनमधनं कशात बसलो? टॅक्सीमध्ये. आणि किती स्टेशन आले तुला बेलापूरवरनं विटीपर्यंत? 12. तर आपले सासरे आहेत तिकडे. खूप वर्ष झाली ट्रेनमध्ये प्रवास करताय ना तुम्ही? आता किती वर्षांनी केला प्रवास? 6 वर्षांनी. किती स्टेशन आहेत टोटल? 12 स्टेशन आहेत सांगतायत. तर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आता बघताय तो तुम्ही विटी रेल्वे स्टेशन, हे बघा आपला हेरिटेज. आणि झालो एंटर आता मुंबईमध्ये. आता जाऊया गेटवेला ना. चला. अनाया हे बघ तुझ्याहून मोठा बलून.
तर मंडळी पोचलोय आता गेटवेला. मस्त एकदम वातावरण आहे, चांगली थंडगार हवा पण आहे. आणि आणखी एक आपला सबस्क्रायबर मित्र भेटलाय. काय नाव मित्रा? सिद्धेश कांबरी. कुठनं तू? बदलापूरवरनं. काय बोलतो, आवडतात ना व्हिडिओ वगैरे? आवडतात, खूप छान असतात. आणि मुंबईला किती टायमानंतर आलास? खूप दिवसांनी आलो आणि तूच भेटला. चालेल धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी. येतो एलिफंटाला? नाही जाऊन या. चालेल, चल थँक्यू. तर मंडळी आलोय आता पॅसेंजर बोटमध्ये. आणि तिकीट थोडा स्वस्त भेटेल असं वाटलं होतं 150-200 पर्यंत, पण आता तिकीट रेट 260 रुपये आहे. म्हणजे 5 जणांचे 1000पेक्षा जास्त तिकीट झालेत. आणि इन्क्वायरी केली, सकाळी 9 वाजता ही पॅसेंजर सर्व्हिस सुरू होते आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही कोणत्याही बोटनी परत येऊ शकता ना. एक तिकीट घेत आहे तर कोणत्याही पॅसेंजरमध्ये तो व्हॅलिड आहे. तर आता बसलोय. आता 1 तासाची जर्नी आहे आपल्याला एलिफंटाला जाण्याची. भरपूर लोक आहेत, फॉरेनर वगैरे पण आहेत आपल्या बोटीमध्ये. तर आता मस्तपैकी गेटवे टू एलिफंटा जी पॅसेंजर बोट आहे त्याची फेरी सेलिंग एन्जॉय करा ना. अनयाने बघा कुठे सीट घेतली एकदम सुरुवातीला. एन्जॉय करणार आता. तर मंडळी तासाभराचा प्रवास करून आता पोचलोय आपण एलिफंटाला. आणि तुम्ही अशा बोटीने प्रवास करताय तर अर्धा 1 तास आधी म्हणजे कमीत कमी तुम्ही जो लिक्विड आहे, पाणी आहे, तो पिऊ नका. नाहीतर पाणी जर तुम्ही पिला आणि बोटीने प्रवास केला तर म्हणजे पाणी डवलत राहते पोटामध्ये आणि उलटीसारखा प्रकार होत असते, सी सिकनेस वगैरे होत असतं. तर नेहमी प्रॅक्टिस ठेवा की बिना पाणी पिऊन किंवा काही लिक्विड न पिता इकडे या. खूप लोकांना त्रास झाला, सी सिकनेसचा त्रास झाला म्हणून तुम्हाला सांगतो. आणि आणखी एक टिप देऊ इच्छितो, म्हणजे बोटीमध्ये येत आहे तर बोटीच्या मधल्या भागी बसा, म्हणजे जास्त काही त्रास जाणवत नाही आपल्याला सी सिकनेसचा. तर आता पोचलोय. ओमा मिनी ट्रेन इकडे आहे, सर्व्हिस आहे, तिचा तिकीट घेतोय. आता तो तिकीट घेऊया आणि आणण्यासाठी कॅब घेते, म्हणजे ऊन आहे थोडाफार म्हणून कॅब वगैरे घेते. आणि आता बसूया ट्रेनमध्ये. अरे तुला तर दिसणारच नाही याच्यामध्ये. दिसते का नाही? इकडे बघ. व्हेरी गुड. तर मंडळी आता बोटीने जिथनं सोडवलं आपल्याला तिथनं आता टॉय ट्रेनचा प्रवास करून आलो आहे. आणि टॉय ट्रेनच्या प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर 10 रुपयाचा तिकीट आहे पर हेड. आणि हार्डली 5 ते 10 मिनटाचा रस्ता आहे, म्हणजे मजा येते. पण समुद्राचा व्ह्यू आणि डोंगराचा जो घारापुरीचा डोंगर आहे तो व्ह्यू बघताना मजा येते एकदम. 10 रुपयामध्ये चांगला प्रवास होतो. तर आता पोचलो आहे. ओमा परत आणण्यासाठी काहीतरी टोपी घेते, तिकडे घेतली नाही. आणि इथनं अजून 120 पायऱ्या चढायच्या आहेत आपल्याला. चल अनया, ऊन लागतंय, अजून टोपी घेतलीच नाही तू. अरे घ्यायची ना, मग चष्मा घाल. वाव, मंकी दिसला. हाय मंकी, काय पाहिजे तुला? खायला दे मंकीला. आणि अनयाने बिस्किट दिलंय बघा. हे डॉगी पण आला. मंकीकडे उडव जोरात. लो खाओ, ऐश करो. कॅच. वेलकम टू एलिफंटा आयलँड, ग्रामपंचायत घारापुरी. आणि पोचलोय आता तिकीट काउंटरला. ॲडल्टसाठी 5 रुपये, चिल्ड्रनसाठी 3 रुपये, 7 ते 12. आणि शाळेमध्ये स्टुडंट फ्रॉम स्कूल ओनली. 7 ते 12 पण शाळेतच जातात ना, त्यांना पण 1 रुपया. साहेब ही शाळेत नाही जात ना, हिचे 3 रुपये घ्या. जाते जाते जाते. वडापाव, मिसळपाव, दाबेली काय खायचं आहे काय? पहिला आपण जाऊया, लेण्या वगैरे बघूया, शंकर देवाचे आशीर्वाद घेऊया, दर्शन घेऊया, मग खायला जाऊया ना. मेडिटेशन करेंगे, सिंगिंग बॉक्स है ना सर, ओम सॉन्ग्स है, ये सबसे छोटा है ते साइज. तर मंडळी बघायला गेलो तर ऊन भरपूर आहे, पण या दुकानदारांनी मस्त सावळीचा बंदोबस्त केला आहे. मेन कपर लावून ठेवलेत बघताय. चढताना ट्रेक करताना बिलकुल ऊन जाणवत नाही, पण जी गरमी आहे, ह्युमिडिटी आहे ती जाणवते ना. टप 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 घाम निघतंय. म्हणजे बघायला गेलो तर चढून झालाय अर्धा, तर थोडासाच बाकी आहे, तर चढूया वरती.
तर मंडळी आता 120 पायऱ्या चढून आता पोहोचलोय आपण एलिफंटा केव्जला आणि इकडे आल्यावरती पण अजून एक तिकीट काढायला लागतं ना मग? हो. किती रुपयाला पडलं तिकीट? 40 रुपीजला मॉन्युमेंट सगळं बघायसाठी. अच्छा 40 रुपयाला तिकीट पडलंय आणि फॉरेनरसाठी किती 600 रुपये. हां म्हणजे आपण आता श्रीलंकामध्ये असते तर 600 रुपये भरायला लागले असते ना. इंडियाचे 600 म्हणजे त्यांचे डबल 1200-1500 भरायला लागले असते. तर आता पोचलोय आणि समोरच बघा तुम्हाला लेण्या केव्ज बघायला भेटतात. तर जाऊया आतमध्ये आणि बघूया कसे रॉक कट टेम्पल बघायला दिसते त्या आतमधनं. तर मंडळी आलोय मंदिरामध्ये. शंकराचं मंदिर आहे आणि इथे आपल्याला जतीन भोईर भेटला आहे. घारापुरीवरनंच ना जतीन? आणि जतीन आपले यूट्यूब फॅमिली मेंबर पण आहेत, व्हिडिओज वगैरे पण बघतात आणि ओळखलं आपल्याला. तर जतीन धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी. तर जतीन घारापुरीबद्दल विचारायचं झालं तर घारापुरीमध्ये म्हणजे फिशिंग होते, आणखी काय काय होतं? फिशिंग तर होतेच, फिशिंग तर कमी प्रमाणात झालेली आहे. इथं भरपूर प्रमाणात शेती व्हायची, तर शेती यासाठी खंडित केलेली आहे कारण की इथं भरपूर सारी माकडं असल्यामुळे शेती डिस्ट्रॉय करायची, त्यामुळे त्यांनी शेती व्यवसाय हा सोडून दिलेला आहे. आणि त्यानंतर इथं पाहायला गेल्यानंतर आता जेवढी पण लोक आहेत ना हे पूर्णपणे आता बेसिकली टुरिझमवर डिपेंड आहेत. तर इंडियामध्ये टोटल 38 वर्ल्ड हेरिटेज साईट प्लेस आहेत. त्यामधला हा एक उत्तम हा एलिफंटा केव्ज हा देखील एक वर्ल्ड हेरिटेज प्लेस आहे. आणि हा मोनोलिथिक केव्ज आहे, मतलब सिंगल पीस ऑफ रॉक म्हणजे एका दगडात कोरलेलं ही केव्ज आहे, लेणी आहे. ही केव्ज इंडियामधली लार्जेस्ट शिवा गॉड स्कल्पचर केव्ज इथं संबोधली जाते. त्यामध्ये शंकर भगवानांचे टोटल 9 फॉर्म्स दाखवले जातात. आणि इथं तुम्हाला फर्स्ट फॉर्म इथे पाहायला भेटेल. या फॉर्मचं नाव आहे नटराज शिवा. नटराज म्हणजे काय? नट म्हणजे नृत्य, नृत्य म्हणजे डान्स आणि राजा म्हणजे किंग, ज्याला इंग्लिशमध्ये संबोधलं जातं किंग ऑफ द डान्सर. ते शंकर भगवान स्वतः इथं डान्स मुद्रामध्ये उभे आहेत. दुसरा हा आहे ना, हा अँग्री शिवा शंकर भगवानाचा रुद्र अवतार दाखवलेला आहे. त्यामध्ये एक राक्षस आहे अंधकासूर, त्याचा विनाश करताना दाखवलेला आहे. आणि तिसरा फॉर्म जो आहे ना जिथं कल्याणम शिवसुंदरम मूर्ती म्हणजे मॅरेज शिवा पॅनल दाखवलेला आहे. चौथा आहे तिथं गंगा जी नदी आहे ना तिला आपल्या जटामध्ये धारण करताना शंकर भगवान दाखवलेलं आहे. त्या पॅनलला म्हटलं जातं गंगाधर शिवा. त्याच्याच बाजूला तुम्हाला शंकर भगवानांचे 3 रूप दाखवलेले आहेत, ज्याला त्रिमूर्ती म्हटलं जातं. सदाशिव पॅनल, सदाशिवचा अर्थच आहे सदा म्हणजे ऑलवेज, ऑलवेज शिवा म्हणजे शंकर भगवानच सर्व काही आहे ते तिथं तुम्हाला दाखवलेलं आहे. तिथं 3 फेस ऑफ गॉडचं स्टॅच्यू दाखवलेलं आहे. त्याच्या बाजूला जर पाहायला गेलात ना तर तिथं तुम्हाला अर्धनारी नटेश्वरचं एक रूप दाखवलेलं आहे. शिव आणि पार्वती माताचं अर्ध रूप दाखवलेलं आहे. आणि त्या बाजूला जर त्याच्या आणखी एक बाजूला पाहायला गेलात ना त्यामध्ये तुम्हाला शंकर आणि पार्वती माता जस्ट लाईक डाईस गेम, चौपाट, शतरंज, सारीपाट तो गेम कॉम्पिटिशन खेळताना तिथे दाखवलेले आहेत. आणि या बाजूला जर आलेत ना सेकंड लास्ट पॅनल जवळ तर तिथे हा रावण आहे ना, हा रावण शंकर भगवानाचा सर्वात मोठा भक्त असतो. तर तो रावण हा कैलाश परत उठवताना दाखवलेला आहे. त्या पॅनलचं नाव आहे कैलाश शिफ्टेड रावण. आणि हा लास्ट पॅनल आहे ना त्यामध्ये दाखवलेला आहे योगीराज शिवा, किंग ऑफ द योगा ज्याला म्हटलं जातं. तर शंकर भगवानाला आदियोगा शिवा का म्हटलं जातं ते इथं दाखवलेलं आहे. तर मंडळी एलिफंटाला याचे 2 मार्ग आहेत. एक बाजूनी या बाजूला पण जेटी आहे, तिकडनं पण येऊ शकता आणि जिथनं आपण आलो तिथनं पण येऊ शकतो ना. आणि घारापुरीबद्दल 3 गाव आहेत. ते कोणते कोणते गाव आहे तुम्हाला? राजगाव आहे, शेटगाव आहे आणि मोरागाव. 2000 लोक तिथे राहतात. स्ट्रेंथ आहे म्हणजे लोकांचा. पूर्ण पॉप्युलेशन घारापुरीचा बघायला गेलं तर 1500 ते 2000 लोक या घारापुरीमध्ये राहत असतात. आणि टुरिझम हा 80% लोकांचा व्यवसाय आहे, जो आपला जतीननी सांगितलं भोईरनी. आणि 5-10% म्हणजे फिशिंगमध्ये इन्वॉल्व आहेत ना. तर आता मेन लेण्या बघून आलो आहे आपण. आणखी एक लेणी आहे जिथे शिवलिंग अजून एक आहेत, म्हणजे टोटल 3 शिवलिंग आहेत या घारापुरीमध्ये बघायला भेटतात. तर शेवटला आता दर्शन घेऊया शंकरांचे, मग जेवायला जाऊया ना. लेण्या वगैरे बघून आणि भरपूर सारी माहिती घेऊन आता आलोय आपण चालुक्या रेस्टॉरंटमध्ये. आणि मस्त एकदम हवा येते इकडे, गारगार हवा येते ना, फॅनची बिलकुल गरज नाही आहे. आणि व्ह्यू दाखवतोय तिथनं. व्ह्यू बघा तुम्हाला काय बघायला भेटते. मस्त एकदम समुद्र, पॅसेंजरची बोट जी आपल्याला घेऊन आली आणि होणारा आपला न्हावा शिवरी ब्रिजचं अंडर कन्स्ट्रक्शन काम आहे तेही बघायला भेटतंय. मस्त व्ह्यू आहे, मस्त नजारा आहे. तर आता आलोय, दमलो ना, जाम गरमी आहे, पूर्ण घाम निघालाय, शुगर वगैरे पूर्ण निघाली बाहेर ना.
काय ऑर्डर केलंय मग? काहीच नाही, आता झालंय मेन्यू. हा, मेनूमध्ये सी फूड वगैरे दिसते. अनया पण काहीतरी ऑर्डर करणार, वाचते ती पण. बघूया काय ऑर्डर करतात ते आता. तर मंडळी आलेली आहे बिर्याणी आणि ओमानी पण एक थाली मागवली, मी पण बांगडा थाली मागवली. आता जेवण वगैरे करूया. काय जास्त भूक नाही लागली, नुसती पाणीच पियाची इच्छा होते ना. तर माझा पाण्याची बॉटल बघताय पूर्ण खाली झाली. पण आता बिर्याणी आणि थाली पण आली. आता मस्तपैकी बांगडा थाली बिर्याणी खाऊया आणि मग बघूया पुढे काय होतंय ते ना अनया. तर मंडळी जेवण वगैरे करून झालं आमचं. मस्तपैकी व्हेज बिर्याणी, बांगडा फ्राय आणि अजून एक थाली खाली. बांगडा एवढा फ्रेश नव्हता, पण व्हेज बिर्याणी एकदम चवदार होती. आणि आणखी चालुक्य हॉटेलबद्दल सांगायचं झालं तर सर्व्हिस खूप स्लो आहे. म्हणजे पहिलेच्या 10-15 मिनटं आपण बसूनच राहिलो, कोणच असिस्टंट आला नाही ना, वेटर वगैरे कोणच आले नाही. हां, समोरचा जो व्ह्यू होता तो छान होता म्हणून तो एन्जॉय करत राहिलो, पण ऑर्डर घ्यायला कोणच आला नाही. पण बाकी व्हेज बिर्याणी इकडे येऊन ट्राय करा, मस्त लागेल, तुम्हाला आवडेल. तर आता झालंय सर्व बघून. या बाजूनी गेलो तर वरती तोफा पण आहेत, पण एवढी गरमी आता तोफा बघायची इच्छा होत नाही ना. हां, तर आता निघालोय. 4 वाजलेत, 1 तासच आहे. 5 वाजता शेवटची आपली बोट आहे. तर जाऊया आणि जाता जाताना काहीतरी शॉपिंग पण करूया. पूर्ण पायरीभर बघायला गेले तर शॉप आहेत. आणि या बाजूला नितेश म्हात्रे आहेत आणि बघताय तुम्ही सर्व प्रकारचे ऑर्नामेंट, शो पीस. महाराजांची पण मूर्ती दिसते तुम्हाला, शंकरांची पण. भरपूर काही बघण्यासारखं आहे इकडे बघा. तिथे बघ किती सुंदर सुंदर फोटो आहे. हां, इकडे पण बघा महाराजांचे फोटो पेंटिंग केलेले दिसतात ना. तर नितेश, किती वाजता सुरू होते? 9 वाजता सुरू होते. 9-9:30 वाजता सुरू करतो आणि संध्याकाळी किती वाजेपर्यंत असते? 5:30, 6:30. 5:30-6:30 पर्यंत ना. पब्लिक असेल तसे. हां, म्हणजे शनिवार रविवारी. हां, शनिवार रविवारी जास्त असते. पण हे सर्व मूर्त्या मग तुम्ही इथेच लॉक करून ठेवता काय? हां, सर्व लोकलच लोक आहेत आणि इथंच सर्व ठेवतात. आणि मस्त अरेंजमेंट केली, मस्त ऊन पण नाही लागत. सर्व दुकानामध्ये मेनकापरं लावलेले आहेत, तर भारी वाटतंय. चालेल नितेश, आलेलो तुझ्याकडे, मजा आली. तुमच्या इथे भरपूर काही बघण्यासारखं आहेत आणि टी शर्ट वगैरे पण सर्व काही शॉपिंग करू शकता तुम्ही इथनं. तर मंडळी इकडे येऊन आता ओमाने 2 बँगल घेतल्यात, दाखव. मस्त टिपिकल एकदम एलिफंटाला येऊन घेतल्यासारखे वाटतात ना, जुन्या काळातल्या. आता उतरते, बसणार परत पॅसेंजर बोटमध्ये आणि जाणार आता गेटवे ऑफ इंडियाला. चला. तर मंडळी, घारापुरीवरनं येताना काल रात्र झाली म्हणून ब्लॉग संपवायला विसरलो. आता सकाळीच ब्लॉग संपवतोय. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही गेटवेवरनंच नाही, आपल्या बेलापूरवरनं पण जाऊ शकता किंवा आपल्या उरणमध्ये मोऱ्यावरनं पण जाऊ शकता. असे भरपूर मार्ग आहेत, त्याच्याने तुम्ही जाऊ शकता. तर आपल्या घरी सासरे आलेत, त्यानिमित्त आम्ही मुंबई दर्शन करत करत एलिफंटाला गेलो. एलिफंटाबद्दल सांगायचं झालं तर एकदम डिफेन्स एरिया आहे. म्हणजे तिकडे हॉटेलमध्ये तुम्हाला दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत स्टे भेटेल, पण ओव्हरनाईट स्टे बिलकुल नाही आहे. पण जे काही आपण दाखवू शकतो ते पूर्ण दाखवायचा प्रयत्न केला. तर कसा वाटला प्रयत्न नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या जतीन भोईरनी जी माहिती दिली ती कशी वाटली तेही कमेंट करून सांगा. जर माहिती आवडली असेल तर त्याच्यासाठी लाईक करा आणि भेटत राहा चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.